चलो, here is next question. Next question is, let me see. हां, ॲड सुटेबल सफिक्स कोणते कोणते आहेत? TION, LY, MENT आणि OUS. अँड ॲड सम प्रेफिक्स UN, IL, IM टू वर्ड्स गिवन बिलो. वन इज डन फॉर यू. सी, काही असे वर्ड्स असतात ज्यांना सफिक्स लावल्याने नाऊन बनतात आणि काही असे वर्ड्स असतात ज्यांना प्रेफिक्स लावल्याने काय बनतं बरं? प्रेफिक्स लावल्याने बनतात अपोजिट वर्ड्स. सो प्रत्येक शब्दाला आपण प्रेफिक्स लावू शकत नाही आणि प्रत्येक शब्दाला आपण सफिक्स लावू शकत नाही. पण ज्यांना इथे लावता येऊ शकतो ते आहेत खाली. बघा काय काय आहेत. ॲब्सोल्यूटला आपण फक्त सफिक्स लावू शकतो. तो काय आहे? LY, ॲब्सोल्युटली. नंतर आहे फुलफिलचा विरुद्धार्थी शब्दसुद्धा होतो प्रेफिक्स लावून. फुलफिल म्हणजे पूर्ण करणे, अनफुलफिल पूर्ण न करणे, आणि फुलफिलमेंट पूर्णत्व. आपण सफिक्स लावला MENT. नंतर आपल्याकडे वर्ड होता डिटरमाइन. सी, डिटरमाइनचा अपोजिट वर्ड होत नाही. वाय? बिकॉज त्याला प्रेफिक्स लागत नाही, पण त्याचा नाऊन फॉर्म नक्कीच होतो. डिटरमाइन म्हणजे ठरवणे, आणि डिटर्मिनेशन ATION आपण लावला. डिटर्मिनेशन म्हणजे काय? डिटर्मिनेशन म्हणजे एखादा निश्चय. ओके. नेक्स्ट आहे डेंजर म्हणजे धोका असणे. सो व्हॉट इज डेंजरस म्हणजे धोका. डेंजरस OUS इथे लावला सफिक्स, तेव्हा तो झाला नाऊन. डेंजरसचा कोणत्याही प्रकारे प्रेफिक्स होत नाही. अपोजिट होत असतील ना. डेंजरचा अपोजिट असू शकतो एखादा वेगळा शब्द, बट याला प्रेफिक्स लागून अपोजिट करता येत नाही. नेक्स्ट आहे टाईटचा सुद्धा अपोजिट वर्ड आपल्याला करता येत नाही बाय युजिंग प्रेफिक्स. शो इट इज ओनली नाउन फॉर्म. टाईटली. क्लिअरचा होतो नाउन फॉर्म आणि अपोजिट वर्डसुद्धा. अपोजिट काय होतो? अनक्लिअर. नाउन फॉर्म कसा होईल? सफिक्स लावून, LY लावून. क्लिअरली. नेक्स्ट आहे शुअर म्हणजे खात्री. याला अपोजिट कसं केलं आपण? अनशुअर. एंड इसको तो अपन ने नाउन भी किया बाय लगाविंग सफिक्स. क्या है? श्युअरली. चलो, नेक्स्ट वर्ड इज लिगलचा होतो ना अपोजिट वर्ड, त्याचं आपण काय केलं? इल्लिगल. आणि त्याच्यानंतर काय आहे बघा, त्याचा आपण केला सफिक्स लावून नाउन. लीगली. नेक्स्ट आहे लेजिटिमेटचा आपण करणार अपोजिट बाय युजिंग IL. ओके. इललेजिटिमेट. ओ माय गॉड, मी इथे उत्तर चुकवलं आहे. हां, इथे ना टायपिंग मिस्टेक झाली आहे. लेट मी कलेक्ट माय मिस्टेक. 1 मिनट रुको, सिर्फ 1 मिनट रुको. अपन साथ में ही करते उसको. इसको क्या करना है हमको? याचा इल खोडणार आहोत आपण. म्हणजे इथे लेजिटिमेटली आहे, इथे लेजिटिमेटली आहे, इललेजिटिमेट नाही. आलं का लक्षात? तसंच सेम पॉसिबलचा अपोजिट होतो इम्पॉसिबल, आणि याचा नाउन होतो पॉसिबली बाय युजिंग सफिक्स अँड प्रेफिक्स. हा होता तुमचा नेक्स्ट व्हिडिओ.